नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर फ्रेंड्स, आज आपण जनरल नॉलेजचे परत काहीतरी खूप सारे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स हे कव्हर करणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 30 पर्यंतचे क्वेश्चन्स हे कव्हर केलेले आहेत. आता या व्हिडिओमध्ये आपण 30 ते 50 पर्यंतचे क्वेश्चन्स हे कव्हर करणार आहोत. तर तुम्ही ते क्वेश्चन नंबर 31, 32, 33 असं का आहे असं म्हणत असाल, तर मी पूर्ण 50 क्वेश्चन्सची एक PDF तयार केली होती. त्यामध्ये सिरियल वाईज नंबर मी दिले होते. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये मी 30 क्वेश्चन्स हे कव्हर केलेले आहेत. जर का तुम्ही ते व्हिडिओ पाहिला नसेल तर आधी तो व्हिडिओ पहा आणि त्यानंतर हा व्हिडिओ पहा. तर या व्हिडिओमध्ये आपण 30 ते 50 पर्यंतचे क्वेश्चन्स हे कव्हर करणार आहोत. तर चला स्टार्ट करूयात. तर क्वेश्चन नंबर 31, शास्त्रज्ञांनी कोणत्या ग्रहावर द्रव पाण्याचा साठा शोधला आहे? फ्रेंड्स, हा क्वेश्चन सुद्धा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. खरं म्हटलं तर हे सगळेच क्वेश्चन्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत आणि एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात असे हे क्वेश्चन्स आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा पूर्ण प्रयत्न करा. आणि इथे मी आधीच आन्सर हे हायलाइट केलेलं आहे थोडं डार्क अक्षरमध्ये, म्हणजेच तुम्हाला लवकरात लवकर कळेल, तुमचा सुद्धा वेळ वाया जाऊ नये. क्वेश्चन वाचलं की लगेच तुम्हाला आन्सर सुद्धा कळावं, त्यासाठी मी असा PDF तयार केलाय. तर आपल्या 31व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मंगळ. क्वेश्चन नंबर 32, नुकत्याच बातमीत उल्लेख केलेला बॅडीगुट मिनी म्हणजे काय? तर आपल्या 32व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मनहोल साफ करणारा रोबोट. मॅनहोल साफ करणारा रोबोट. क्वेश्चन नंबर 33, केंद्रीय मंत्रिमंडळाने पूर्वोत्तर विभागातील जलविद्युत प्रकल्पांच्या विकासासाठी किती आर्थिक सहाय्य मंजूर केले आहे? तर आपल्या 33व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 4136 कोटी रुपये. क्वेश्चन नंबर 34, नुकत्याच बातम्यांमध्ये नमूद केलेले नुकतेच बातम्यांमध्ये नमूद केलेले क्लेप्टोपॅरासिटिझम म्हणजे काय? तर आपल्या 34व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, एक प्राणी अन्न किंवा संसाधने चोरत आहे जे दुसऱ्याने आधीच पकडले आहे किंवा तयार केले आहे, हे त्याचं मिनिंग आहे. ओके. क्वेश्चन नंबर 35, हिराकूड धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? तर आपल्या 35व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, महानदी. क्वेश्चन नंबर 36, अलीकडच्या RBI अहवालानुसार 2024-25 मध्ये भारताचा GDP वाढीचा अंदाज किती आहे? तर आपल्या 36व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 6.6%. क्वेश्चन नंबर 37, 24वी राष्ट्रीय वनवासी क्रीडा स्पर्धा कुठे झाली? तर आपल्या 37व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, रायपूर. क्वेश्चन नंबर 38, वर्ल्ड कुष्ठरोग दिन 2025 ची थीम काय आहे? तर आपल्या 38व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, एकत्र व्हा, कृती करा आणि नष्ट करा. क्वेश्चन नंबर 39, अतिरिक्त लांब स्टेपल ELS कापूस प्रामुख्याने कोणत्या देशांत पिकवला जातो? तर आपल्या 39व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, चीन, इजिप्त, ऑस्ट्रेलिया आणि पेरू. क्वेश्चन नंबर 40, शिपिंग उद्योगावर पहिला जागतिक कार्बन कर स्वीकारणारी संस्था कोणती आहे? तर आपल्या 40व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, आंतरराष्ट्रीय सागरी संघटना IMO. क्वेश्चन नंबर 41, विकसित भारत युवा संसद 2025 चे आयोजन कोणत्या शासकीय मंत्रालयाच्या जबाबदारीत आहे? तर आपल्या 41व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, युवा कार्य व क्रीडा मंत्रालय. क्वेश्चन नंबर 42, अलीकडेच निधन झालेले डॉक्टर के. कस्तुरीरंगन हे कोणत्या संस्थेचे माजी अध्यक्ष होते? तर आपल्या 42व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO.
क्वेश्चन नंबर 43, इझीलँड्स प्रोटेक्शन झोन IPZD ही कोणत्या भागांच्या पर्यावरणीय अखंडतेचे संरक्षण करण्यासाठी तयार केलेली एक नियामक रूपरेषा आहे? तर आपल्या 43व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B, अंदमान निकोबार बेटे आणि लक्षद्वीप बेटे. क्वेश्चन नंबर 44, नुकतीच भारतीय नौदलाला सुपूर्द करण्यात आलेल्या नीलगिरी क्लास प्रोजेक्ट 17A मधील तिसऱ्या जहाजाचे नाव काय आहे? तर आपलं 44व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B, हिमगिरी. क्वेश्चन नंबर 45, उत्तर प्रदेशातील MSME सेवा पर्व 2025 विरासत से विकास कुठे आयोजित करण्यात आले होते? तर आपले 45व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C, वाराणसी. क्वेश्चन नंबर 46, अमृत हा कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला? तर आपल्या 46व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय. क्वेश्चन नंबर 47, ग्लोबल अपील 2026 अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला आहे? तर आपल्या 47व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन IOM. क्वेश्चन नंबर 48, कपिलाश अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर आपल्या 48व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ते तुम्ही कमेंट करून सांगायचे फ्रेंड्स. आता हे 48वा क्वेश्चन हे मी तुमच्यासाठी होमवर्क म्हणून दिलेलं आहे. तर याचा आन्सर काय आहे मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. तर जर का तुम्हाला या 48व्या क्वेश्चनचा आन्सर येत असेल तर मला कमेंट करून कळवा. मी ते हायलाइट केलेलं नाहीये. ओके, तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर हे कळून जाईल. पुढचा क्वेश्चन पाहूयात. 49वा, हिलिंग साइल्स इन इंडिया फॉर बेटर क्रॉप हेल्थ अँड ह्युमन न्यूट्रिशन हा अहवाल कोणत्या संस्थेने प्रकाशित केला आहे? तर आपल्या 49व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A, इंडियन काउन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन. हे त्याचं योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 50, शून्य कचऱ्याकडे वाटचाल करणारी 20वे शहरे हे उद्घाटन उपक्रमात कोणत्या शहराचा समावेश करण्यात आला आहे? आपल्या 50व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A, वर्कला, केरळ. तर फ्रेंड्स आज आपण पुढचे 20 क्वेश्चन्स हे कव्हर केलेले आहेत. म्हणजे 2 व्हिडिओमध्ये आपण 50 क्वेश्चन्स हे कव्हर केलेले आहेत. तर पुढचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत. आणि अजून जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आधी सबस्क्राईब करून ठेवा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.